हा, येतोय का आवाज सर? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हा सर, आवाज येतोय का आता? हॅलो हॅलो, येतोय ना? चालेल. करू मग सुरुवात सर. चालेल, ठीक. नमस्कार, मी प्राध्यापक राहुल तोडमल, विद्याप्रतिष्ठानचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बारामती या ठिकाणी भूगोल या विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज या ठिकाणी सर्वप्रथम व्याख्यानाच्या पूर्वीच मी सिंधुजन अकादमी आणि डॉक्टर शिंदे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी मला या ठिकाणी हा मंच उपलब्ध करून दिला आणि ही व्याख्यानाची संधी दिलेली आहे. तर लगेच आपण व्याख्यानाकडे वळूया. आजचा माझा व्याख्यानाचा जो विषय आहे हा, आता येतोय का सर आवाज? हॅलो हॅलो
हा, आता येतोय का सर आवाज? हो, कॅमेरा इथं दिसतोय समोर मला. नाही, आता मला तर फक्त मोठ्या स्क्रीनवरती फक्त माझंच चित्र दिसतंय. हा, आता कोणत्या राईट बॉक्सवरती क्लिक करू का? हा हा हा, एंटर स्क्रीनवाला केला. हा, हॅलो हॅलो, येतोय आवाज सर? हॅलो हॅलो हॅलो, येतोय का सर आवाज? हा, आता सर माझ्या याचं व्हिडिओचं किंवा मी जे दिसतो कॅमेरा ऑफ केला तर चालेल का? हो हो. अच्छा, मग आता पीपीटी जर रन केली तर कॅमेरा ऑफ होईल. अच्छा, मग आता करू पीपीटी रन? चालेल. हा, चालतंय. आता पीपीटी रन करतोय पहा. हा, पीपीटी आता रन केली आहे पहा. हा, दिसती का पीपीटी आता सर? हॅलो 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 हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, हा, करू चालू मग आता? चालेल, ठीक. नमस्कार, मी प्राध्यापक राहुल तोडमल, विद्याप्रतिष्ठानचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बारामती या ठिकाणी भूगोल विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम या व्याख्यानाच्या पूर्वीच आज या ठिकाणी सिंधुजन अकॅडमी आणि डॉक्टर शिंदे सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी प्राप्त झालेली आहे. आज या ठिकाणी माझ्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो हवामान बदल आणि मानव याच्या संदर्भात आहे. आता हवामान बदल या बाबतीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतील, परंतु त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत की ज्या मानवाशी संबंधित आहेत, मानवावरती चांगले वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामधले वाईट परिणामच जास्त आहेत. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये हे हवामानाचे बदल दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत आणि ते आणखी प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी निर्माण करणार आहेत. त्यामुळं काही बदलांविषयी आणि त्याच्या मानवावरती होणाऱ्या परिणामांविषयी आपल्याला थोडक्यात माहिती असणं, जागृती असणं अपेक्षित आहे. तर या प्रेझेंटेशनमध्ये मी फार काही असं डिटेल सायंटिफिक वगैरे असं काही न सांगता काही चित्र, काही मॅप्स, काही फिगर यांच्या माध्यमातून तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचं वर्णन करणार आहे. याच्यामध्ये काही काम जे आहे ते मी स्वतः केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आतमधला काही जो भाग आहे किंवा राज्य स्तरावरती आणि जागतिक स्तरावरचे किंवा राष्ट्रीय स्तरावरचे जे काही कामं आहेत ते इतर लोकांनी केलेले आहेत, त्यांचे मी रेफरन्स घेऊन या ठिकाणी हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर अपेक्षा करतोय की यातनं तुम्हाला हवामान बदल आणि मानव यांच्या कनेक्शनचा काही थोडेफार माहिती प्राप्त होईल. तर सुरुवातीलाच एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की दोन शब्द जे आहेत, हवामान बदल आणि
जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो, हे दोन शब्द बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजिंग वाटतात. ग्लोबल वॉर्मिंग होते म्हणजेच हवामान बदल घडतात आणि हवामान बदल घडतोय म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग होते, असं बऱ्याच वेळा आपण समानार्थी शब्दाने ते दोन शब्द वापरले जातात. परंतु ते तसं नाहीये. क्लायमेट चेंज ही जी संकल्पना आहे ही संकल्पना फार मोठी आहे. या ठिकाणी लाल रंगाचं जे वर्तुळ दाखवलेलं आहे त्या वर्तुळामध्ये म्हणजे ती तेवढी मोठी संकल्पना आहे क्लायमेट चेंज, आणि तिच्या आतमधले छोटे छोटे पॉकेट्स जे आहेत ते आहेत वेगवेगळ्या घटना. आता याच्यामध्ये क्लायमेट चेंज या संकल्पनेच्या अंतर्गत या छत्राखाली काय काय येतं असे बरेच घटक आहेत, पण त्यातली ठळक ठळक गोष्टी मी या ठिकाणी तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच्यामधली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे जागतिक तापमान वाढ. भूपृष्ठाच्या जवळच्या हवेचं तापमान दिवसेंदिवस वाढत जाणं हा सुद्धा एक भाग आहे क्लायमेट चेंजचा किंवा हवामान बदलांचा. त्यानंतर आणखी दुसरी गोष्ट काय आहे तर एक्स्ट्रीम इव्हेंट्स. एक्स्ट्रीम इव्हेंट म्हणजे खूप टोकाच्या घटना, अति मुसळधार पाऊस पडणं, खूप पाऊस पडणं किंवा खूपच कमी पाऊस पडणं, टेम्परेचरच्या बाबतीमध्ये खूप कडाक्याची थंडी पडणं किंवा खूप तापमान वाढणं, उन्हाळे खूप कडक होणं, तर ह्या टोकाच्या घटना घडणं. फ्रिक्वेंट सायक्लोन्स म्हणजे वारंवार येणारे चक्रीवादळ, हेलस्टॉर्म म्हणजे गारांचा पाऊस. त्यानंतर कूलिंग, जसं ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना आहे तसंच कूलिंग ही सुद्धा संकल्पना आहे. तर ह्या अशा विविध घटकांनी क्लायमेट चेंज ही संकल्पना बनलेली आहे. आता त्याच्यामधला एक भाग जो आहे ग्लोबल वॉर्मिंग हा खूप जणांनी अभ्यासलाय, खूप चर्चेला गेलेला विषय आहे. बाकी एक्स्ट्रीम वरती किंवा सायक्लोन वरती, हेलस्टॉर्म किंवा कूलिंग याच्यावरती फार कमी काम झालेलं आहे किंवा तुलनात्मक दृष्ट्या कमी काम केलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल की ग्लोबल वॉर्मिंग आतापर्यंत ऐकलं होतं, परंतु जागतिक स्तरावरती कूलिंग कुठं होतंय तर त्याच्या संदर्भात पुढची एक फिगर मी दिलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण जगाचा विचार करून ही फिगर तयार केलेली आहे. 1940 ते 1980 या कालखंडामधलं तापमान विचारात घेऊन त्याच्या दृष्टीने किती तापमान बदल झालेला आहे 1999 ते 2008 या 10-11 वर्षांमध्ये. तर तो जो फरक काढलेला आहे, तो जो बदल झाला अलीकडच्या ह्या 10 वर्षांमध्ये मागच्या 50 वर्षांचा तुलना करता, तर हे आपल्या लक्षात येतंय की पृथ्वीवरती जवळपास 90 ते 95% क्षेत्र असं आहे की जिथं करडा रंग दिसतोय, करड्या रंगाने दाखवलेला आहे, आणि अगदी 5 ते 10% क्षेत्र असं दिसतंय की ज्या ठिकाणी निळा रंग दाखवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी करड्या रंगाने दाखवलेला आहे तो सगळा भाग जो आहे त्या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे, त्या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना लागू होते. परंतु ज्या ज्या ठिकाणी निळा रंग दाखवलेला आहे त्या ठिकाणचं तापमान दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे. परंतु 95% भागावरती तापमान वाढ आहे, त्याच्यामुळं त्याचाच इश्यू जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे. ग्लोबल कूलिंग जी काही आहे, ज्या भागामध्ये 5% भागामध्ये, त्याच्यावरती फारसं लक्ष कोणी केंद्रित केलेलं नाही, आणि तो भाग विशेष करून पॅसिफिक महासागरामध्ये किंवा खाली अंटार्क्टिका खंडाच्या प्रदेशामध्ये तो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की म्हणजे या विषयाचा अभ्यास करत असताना पूर्वीपासूनच 2 मतप्रवाह होते. म्हणजे ही जी जागतिक तापमान वाढ घडते, तापमानामध्ये जी वाढ होत चाललेली आहे, ही तापमानाची वाढ होण्यासाठी माणूस कारणीभूत आहे की नाही. जर समजा या पृथ्वीवरती माणूस अस्तित्वात नसता, म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं आहे की या पृथ्वीवर माणूस अस्तित्वात नसता तरी सुद्धा ही तापमान वाढ होणारच होती, कारण ते नॅचरल ग्लोबल सायकलचा भाग आहे, निसर्ग चक्राचा तो एक भाग आहे. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की ती जरी होणार होती तरी सुद्धा मानवाच्या अस्तित्वामुळे त्याच्यामध्ये भर टाकण्यात आलेली आहे. हे 2 विचार प्रवाह होते, आणि त्याच्यासाठी मागच्या काही वर्षांचा, काही हजार लाख वर्षांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी हा ग्राफ आपल्याला एक गोष्ट दाखवतो की 4.5 लाख वर्षापासूनचं पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच्या हवेचं तापमान घेतलंय 4.5 लाख वर्षांपूर्वीपासून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अप अँड डाऊन्स म्हणजे सायकल्स दिसते. तापमान वाढतंय, परत काही वर्ष घटतंय, परत काही वर्ष वाढतंय, परत घट होणं, परत वाढ होणं, परत घट होणं. तर हे सायकल आहेत. कमी जास्त ही घटना घडतच राहणार होती पृथ्वीच्या इतिहासामध्ये, आणि ती आता सुद्धा घडते. तर दुसरा मतप्रवाह असा होता की ही वाढ घडणार होती, परंतु माणसाने त्याच्यामध्ये आणखी आगीत तेल टाकण्याचं काम केलेलं आहे. आता याच्यावरती अभ्यास
हा चालूच होता आणि 2007 साली याचा निर्णय लागला. 2007 साली काय घडलं तर IPCC म्हणून एक संघटना आहे अमेरिकेची, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ही संघटना आणि आणखी एक शास्त्रज्ञ ज्यांना अल गोर असं म्हणतात, या दोन लोकांनी म्हणजे IPCC संघटना आणि अल गोर या दोघांनी मिळून जे संशोधन केलं त्या संशोधनामधून त्यांनी हे दाखवून दिलं की ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज ही जी संकल्पना आहे या क्लायमेट चेंजमध्ये माणसाचा सुद्धा वाटा आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं शास्त्रीय दृष्ट्या. आणि ते प्रूव्ह केल्यामुळं 2007 सालचं जे नोबेल प्राइज आहे ते IPCCला आणि अल गोर या दोघांना अर्ध वाटून दिलेलं आहे. तर हे 2007 सालीच निश्चित झालं की हो, या जागतिक तापमानवाढीसाठी किंवा जे हवामानाचे बदल घडत आहेत यांच्यासाठी माणूस कारणीभूत आहे. आता त्याच्यानंतर काही आकडेवारी जे जागतिक स्तरावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला उल्लेख केल्याप्रमाणे IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही जी संघटना कार्यरत आहे हिचे दरवर्षी अहवाल प्रकाशित होतात. तर 2018 साली जो अहवाल प्रकाशित झाला त्या अहवालामधले ह्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो सुरुवातीला. तर या अहवालानुसार जागतिक तापमानाची वाढ जी आहे ती 1960 पासून जर आपण विचार केला, कशाच्या आधारावरती, तर 1850 ते 1900 या 50 वर्षाची जर तुलना केली या अलीकडच्या साधारणपणे 60 वर्षांची किंवा 50-60 वर्षांची, तर या 60 वर्षांमध्ये जे तापमान वाढलेलं आहे ते या ठिकाणी या करड्या रंगाच्या रेषेने दाखवलेलं आहे की ते तापमान किती प्रमाणामध्ये वाढत गेलेलं आहे. ते आता सध्याला या ठिकाणी 2017 साली साधारणपणे 1 डिग्री सेल्सिअसने वाढ झालेली आहे. आणि त्याच पद्धतीने जर ती वाढत गेली तर साधारणपणे 2040 साली ती 1.5 डिग्री सेल्सिअसने ती वाढणार आहे. म्हणजे आपण 1.5 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवून ठेवणार आहोत पुढच्या काही वर्षांमध्येच. म्हणजे येत्या 20 वर्षांमध्येच आपण 1.5 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढ केलेली असणार आहे. आता इथं इतर विषयाचे जे लोक असतील की ज्या लोकांचा आणि टेम्परेचरचा किंवा फिजिक्सचा या गोष्टींचा संपर्क नाहीये त्या लोकांना, एक सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की 1 डिग्री सेल्सिअस वाढला किंवा 1.5 डिग्री सेल्सिअस वाढला असा काय फरक पडणार आहे. तर आतापर्यंत 1 अंश सेल्सिअस तापमान वाढ झालेली आहे, तर त्याच्यामध्येच भरपूर लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, उष्माघाताने म्हणा किंवा वेगवेगळ्या आजारांनी म्हणा, ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु आतापर्यंत जेवढी हानी झाली, आता आणखी याच्या पुढे 0.5 डिग्री सेल्सिअस, मग तुम्ही परत म्हणताल की आतापर्यंत 1 डिग्रीने एवढं झालं, आता फक्त पुढे अर्धा तर होणार आहे पुढच्या 20 वर्षामध्ये. पण ते तसं नाहीये. याच्यासाठी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. पहा, 80% मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला जेवढा अभ्यास करावा लागला त्याच्या पुढे त्याला जर आणखी 2% मार्क मिळवायचे असतील तर त्या प्रत्येक पुढच्या एका मार्कासाठी त्याला खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. तापमानाचं सुद्धा अगदी तसंच आहे. या पुढं आणखी 0.1 डिग्री सेल्सिअस सुद्धा वाढलं तर त्याचे चटके आपल्याला सहन होणार नाहीत. तर ही तापमान वाढ अशाच पद्धतीने जर पुढे चालू राहिली तर 1921 सालापर्यंत ही परिस्थिती फार भयानक होणार आहे. आता ही जी जागतिक तापमान वाढ आहे या जागतिक तापमान वाढीशी संबंधित आणखी एक शब्द, एक संकल्पना तुम्ही लोकांनी ऐकलेली असणार आहे. ती संकल्पना म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट, ज्याला मराठीमध्ये हरितगृह परिणाम असं म्हटलं जातं. आता हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट नेमकं काय आहे, तर या ठिकाणी या चित्रामध्ये मी दाखवलंय. पहा की एक ग्रीन हाऊसचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश येतोय आणि त्याच्यातून काही ऊर्जा परत बाहेर फेकली जाते. तर बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ह्या ग्रीन हाऊसमुळं किंवा शेतकऱ्यांनी जे उभे केलेले ग्रीन हाऊस आहेत, पॉली हाऊस आहेत, यांच्यातून काहीतरी वायू बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळं हे जागतिक तापमानवाढीचं संकट आलेलं आहे. तर हा जो आहे हा पूर्णपणे गैरसमज आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे हिरव्या रंगाने दिसणारं जे शेड असतं, ग्रीन हाऊस असतं, त्याचा आणि जागतिक तापमानवाढीचा काहीही संबंध नाही. मग तरी सुद्धा हे नाव का दिलेलं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट? तर जी गोष्ट त्या ग्रीन हाऊसच्या बाबतीत घडते तीच गोष्ट, तेच मेकॅनिझम हे पृथ्वीच्या बाबतीमध्ये घडतं. ते कसं घडतं याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहे. या ग्रीन हाऊसच्या बाबतीत काय होतं, सूर्याकडून ऊर्जा येते किंवा उष्णता येते आणि ती पूर्ण ऊर्जा
सगळीच्या सगळी ऊर्जा या ठिकाणी 4 पिवळ्या बाणांनी दाखवलेली आहे पहा. हे 4ही पिवळे बाण या ग्रीन हाऊस मध्ये आतमध्ये प्रवेश करू शकतात. आतमध्ये आल्यानंतर जी काही ऊर्जा त्या पिवळ्या बाणांपासून मिळालेली आहे त्यातली सगळीच्या सगळी ती परत बाहेर फेकली जात नाही. त्यातले 2च बाण दाखवलेत की जे बाहेर उष्णता टाकतात. त्यातला एक बाण जो आहे तो आतमध्येच आहे, म्हणजे उष्णता कोंडली गेली. त्या ग्रीन हाऊसचं काम काय आहे की आतमधलं हवामान किंवा हवेचं तापमान हे उबदार ठेवायचं. तिथलं तापमान थोडंसं उबदार राहील याच्यासाठी ते ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे उष्णता कोंडण्याचं काम हे ग्रीन हाऊस करत असतं. आणि हेच मेकॅनिझम घडतं पृथ्वीच्या बाबतीमध्ये आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. आता हे पृथ्वीच्या बाबतीत कसं घडतंय त्याकडे आपण एकदा थोडक्यात पाहू. या ठिकाणी सूर्यापासून येणारी ऊर्जा इथं दाखवलेली आहे. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत ही उष्णता येते आणि पृथ्वीच्या भोवती हे जे दाखवलेलं आहे ग्रे शेडमध्ये हे आहे पृथ्वीचं वातावरण. पृथ्वीकडे आलेली ऊर्जा, सूर्याची ऊर्जा परत काही काळानंतर म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेस पृथ्वी उष्णतेचं उत्सर्जन करते, बाहेर फेकते, त्यावेळेस ती ऊर्जा डायरेक्ट अवकाशामध्ये इकडे बाहेर न जाता ती आतमध्ये थोडा वेळ कोंडली जाते. आता त्यातली काही ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि काही ऊर्जा आतमध्ये कोंडून ठेवली जाते. त्याचं कारण असं की ती थोड्या वेळासाठी कोंडून ठेवली जाते आणि ती थोड्या वेळानंतर परत बाहेर फेकायची असते. त्याचं कारण असं आहे की रात्रीच्या वेळेला जर समजा पृथ्वीने घेतलेली सगळी उष्णता बाहेर फेकून दिली तर दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत भूपृष्ठाचं तापमान मायनसमध्ये गेलेलं असतं आणि हे तापमान माणसाला जगण्यासाठी पुरेसं नसतं. म्हणून थोडंसं उबदारपणा त्या ठिकाणी राहावा याच्याकरता निसर्गाने हे जे वातावरण दिलेलं आहे हे वातावरण म्हणजे जणू काही एक ब्लँकेट आहे. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत आपल्याला जिवंत ठेवण्याकरता या ठिकाणी हे निसर्गाने दिलेलं ब्लँकेट आहे. आणि या ब्लँकेटमध्ये किंवा या वातावरणाच्या विविध वायूंमध्ये ती उष्णता शोषून थोड्या वेळासाठी होल्ड करून ठेवली जाते. थोड्या वेळानंतर ती सुद्धा बाहेर टाकली जाते. आता हेच चित्र या ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. निसर्गाचंच हे मेकॅनिझम आहे. नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट कसा आहे आणि माणसाने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे हे दाखवणारे चित्र. इथं पहा, सूर्यापासून जी ऊर्जा येते ती या बाणाने दाखवली, ती इथं पोहोचली. त्यानंतर रात्रीच्या वेळेला उत्सर्जन होऊन काही ऊर्जा बाहेर फेकली गेली, इथं ॲरो दाखवलाय, बाहेर अवकाशामध्ये टाकली. पण थोडीशी ऊर्जा, उष्णता या ठिकाणी आतमध्ये कोंडून ठेवली वातावरणामध्ये थोड्या वेळासाठी. हे होतं नैसर्गिकरित्या ग्रीन हाऊस इफेक्ट. हे निसर्गाचंच चक्र आहे, निसर्गानेच केलेलं आहे माणसाला जिवंत राहण्यासाठी, सजीवांना जिवंत राहण्यासाठी. परंतु आता माणसाने इथं काय करून ठेवलं ह्या दुसऱ्या चित्रामध्ये पहा. तर यामध्ये सूर्यापासून येणारी ऊर्जा इथं येते, परंतु या ठिकाणी जात असताना परत अवकाशामध्ये जाणारी ऊर्जा, हा ॲरो पहा, हा बाण या ॲरोपेक्षा थोडासा पातळ आहे. पातळ म्हणजे कमी प्रमाणामध्ये ती उष्णता बाहेर फेकली गेली. जास्तीत जास्त उष्णता ही आतमध्येच कोंडली गेलेली आहे. परत पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ती पाठीमागं फेकली जाते. आता ते का घडलं तर या ठिकाणच्या वातावरणाचा रंग पहा आणि या ठिकाणच्या वातावरणाचा रंग पहा. इथं रंग जो आहे तो जास्त लालसर दिसतोय. तर जास्त लालसर रंग दिसतोय त्याचं कारण असं आहे की इथं हे दाखवायचंय की या ठिकाणी जे वायू आहेत, हे वातावरण ज्या वायूंनी बनलेलं आहे की जे वायू वातावरणामध्ये उष्णता शोषून ठेवण्याचं, वातावरण हवा उबदार ठेवण्याचं काम करतात, त्या वायूंचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, नायट्रस ऑक्साईड असेल, आणखी इतर वायू आहेत. तर हे वायू यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढून बसलेलं आहे आणि त्याच्यामुळं काय घडतंय, जास्तीत जास्त उष्णता या ठिकाणी शोषून ठेवली जाते आणि कमी ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि आपण त्या उकाड्याला म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग होते, जागतिक तापमान वाढ होत चाललेली आहे. आता ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस अशी एक संकल्पना आहे. बऱ्याच लोकांनी याबद्दल सुद्धा ऐकलेलं असणार आहे. तर हे ग्रीन हाऊस गॅसेस नेमके कोणते आहेत, काय आहेत, तर या ठिकाणी या चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा. हे प्रमुख ग्रीन हाऊस गॅसेस किंवा हरितगृह वायू मानले जातात.
यापैकी कोणता वायू किती जबाबदार आहे जागतिक तापमान वाढ होण्यासाठी हे या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदार आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर मिथेन वायू आहे की ज्याच्यामुळे 18% कारणीभूत आहे तो. CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू सुद्धा 15% कारणीभूत आहे. ओझोन स्थितांबरामध्ये सुद्धा आढळतो आणि भूपृष्ठाच्या जवळ सुद्धा आपण जे वेगवेगळ्या कारखान्यांमधून प्रदूषण केलेलं आहे त्यातनं हा ओझोन वायू बाहेर टाकला जातो. तो सुद्धा भूपृष्ठाच्या जवळ आला की तो उष्णता शोषून घेतो. स्थितांबरामध्ये जसे अतिनील किरण शोषून घेतो तसाच भूपृष्ठाजवळ सुद्धा तो स्वतःमध्ये उष्णता शोषून घेतो. त्यानंतर 6% कारणीभूत आहे नायट्रस ऑक्साईड. आता हे सगळे जे वायू आहेत इथं दिलेले, ह्या सगळ्या वायूंना ग्रीन हाऊस गॅसेस किंवा हरितगृह वायू असं म्हणतात. याच्या पाठीमागचं एक बेसिक कारण आहे की या सगळ्या वायूंचं एक गुणधर्म सारखाच आहे आणि तो म्हणजे हे वायू असे आहेत की ते स्वतःमध्ये उष्णता शोषून ठेवू शकतात, होल्ड करून ठेवू शकतात. या वायूंचं प्रमाण वातावरणात जेवढं वाढत जाईल तेवढी तापमान वाढ होत जाणार आहे. आणि हेच सारे वायू आपण वेगवेगळ्या औद्योगिकरणातून वेगवेगळ्या मानवी क्रिया प्रक्रियातून बाहेर टाकत चाललेलो आहोत वातावरणामध्ये. आता यापैकी मी एक सांगू इच्छितो की CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो वायू आहे हा मानवनिर्मित वायू आहे, हा निसर्ग निर्माण केलेला नाही. आपले जे शीतकरण गृह असतात किंवा फ्रीज आहे, AC आहे किंवा आपण डिओ स्प्रे वापरतो किंवा जे कॉस्मेटिक्स आहेत, ह्या सगळ्या याच्यामधनं हा CFC वायू बाहेर पडतो आणि हा जागतिक तापमानवाढीसाठी खूप घातक मानला जातो. आता या सगळ्या हरितगृह वायूंमध्ये सगळ्यात जास्त बदनाम झालेला वायू जो असेल तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू आहे. सगळ्यात जास्त बदनाम झालाय. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे जणू काही विषारी वायू आहे असं मानलं जातं. पण आता जर एक प्रश्न विचारला की खरोखरच कार्बन डायऑक्साईड हा वायू घातक आहे का, आणि जर तो घातक असेल तर मग निसर्गाने त्याला बनवलंच का? जर तो घातक असता तर निसर्गाने वातावरणामध्ये त्याला ठेवलंच नसतं माणसांच्या किंवा सजीवांच्या हिताच्या दृष्टीने. पण त्याचं उत्तर असं आहे की कार्बन डायऑक्साईड हा वायू वातावरणामध्ये आवश्यक आहे, तो घातक नाहीये. परंतु त्याचा प्रकार असा आहे, तो साखरेसारखा आहे. साखरेसारखा म्हणजे कसं की आपण विचारलं की माणसाच्या दृष्टीने साखर चांगली की वाईट, तर त्याचं उत्तर आहे की ती ठराविक प्रमाणामध्ये जर असेल तर ती चांगली. तिचं प्रमाणापेक्षा जर जास्त झालं तर ते घातक आहे. आणि कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे. तर ठराविक प्रमाणामध्ये तो वायू जर असेल तर ते चांगलं आहे, परंतु ठराविक प्रमाणापेक्षा जर तो जास्त झाला तर तो घातक आहे. आता हे सगळे वायू जे आहेत, हे सगळे वायू दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळचं वातावरण उबदार ठेवण्याचं काम करतात. म्हणजे हे निसर्गाने दिलेलं ब्लँकेट आहे दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंत. पण आपण काय केलंय की एक ब्लँकेट घेतलं तर आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, परंतु तेच जर आपण एकावरती एक 5 ब्लँकेट अंगावर घेतले तर आपली परिस्थिती काय होणार आहे? आपल्याला गुदमरायला लागेल, गरमायला लागेल, घाम यायला लागेल. तीच परिस्थिती आपण करून ठेवली. निसर्गाने आपल्याला एक ब्लँकेट दिलं होतं, आपण एवढे वायूचं प्रमाण वाढवून बसलो की त्या एका ब्लँकेटचे 5 ब्लँकेट झालेत आणि आता आपण म्हणतो की आता उकडायला लागले, आता गरम होत, आणि त्यालाच म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग झाली. आता हा जो वायू आहे याच्या बाबतीमध्ये कुणाला जबाबदार धरायचं, कोणते देश, किती प्रमाणामध्ये? तर या ठिकाणी ही फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या खंडातील देश दाखवलेले आहेत. तर गुलाबी रंग पहिल्या नजरेमध्ये तुम्हाला दिसेल की गुलाबी रंग जो आहे तो आहे आपला आशिया खंड. त्यापैकी चीन 28%, जगभरामध्ये जेवढा काही कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातोय त्यात 28% कार्बन डायऑक्साईड हा चीन सोडतोय. भारत 7% सोडतोय. बाकीचे इतर जपान असेल 3%, बाकी इतर देश अगदी 2-2% आहेत. पण चीन 1 नंबरला आहे 28%, भारत 7% आहे. 2 नंबरला आहे ते म्हणजे युनायटेड स्टेट अमेरिका 14%, रशिया आहे 5%. तर आशिया खंडात जास्तीत जास्त लोकसंख्या आहे. चीन आणि भारत हे जास्त लोकसंख्येचे देश, म्हणजे जवळपास 140 कोटी आणि 150 कोटी, जवळपास 290 कोटी लोक, 750 कोटी पैकी जवळपास 300 कोटी लोक हे 2 देशांमध्येच राहतात.
म्हणजे हा गुलाबी रंग जो आहे एशिया खंडाचा, आशिया खंडाचा, याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्सर्जन केलं जातंय. त्यानंतर इतर देशांचं जर तुम्ही पाहताल, युरोपचं, अमेरिकेचं, तर ते अगदी अल्प प्रमाणामध्ये आहे. आता हे दिसताना अशा पद्धतीने दिसतंय, परंतु याचं जर आपण वितरण असं पाहिलं पर कॅपिटा, म्हणजे तुमच्या देशात किती लोक राहत आहेत आणि त्या लोकांच्या नुसार दरडोई तुम्ही किती कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये सोडतायत, हे जर मोजमाप केलं तर ते काहीसं असं दिसतं. आणि हे चित्र पाहत असताना भारत या ठिकाणी रँकिंग जर काढलं, प्रत्येक माणसापाठीमागं किती कार्बन डायऑक्साईड आहे, तर सौदी अरेबिया 1 नंबरला येतोय. कमी माणसं असून सुद्धा खूप जास्त कार्बन डायऑक्साईड तुम्ही हवेत सोडतायत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, USA, साऊथ कोरिया, हे सारे देश माणसांच्या प्रमाणामध्ये पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडत आहेत. तुलनात्मक दृष्ट्या आता भारताची लोकसंख्या आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे, म्हणून चीनचं जरी 28% प्रमाण असलं तरी या ठिकाणी तो माणसं खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ते दरडोई प्रमाण विभागून जातंय आणि म्हणून इथं चीन 12व्या नंबरवरती येतोय दरडोई उत्सर्जनामध्ये. याच यादीमध्ये भारत 20व्या नंबरवरती आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग कशी घडणार आहे भविष्याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मागचे जे 30-40 वर्ष आहेत त्यांच्या आधारावरती जर आपण पाहिलं तर 2070 ते 2100 या कालखंडामध्ये पृथ्वीची अवस्था साधारणपणे तापमानाच्या बाबतीत काय असेल याचं चित्र दाखवणारं ही फिगर आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की जेवढा जमिनीचा भाग आहे तो जमिनीचा भाग पाण्याच्या भागापेक्षा जास्त तापणार आहे भविष्यामध्ये. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर गोलार्ध जो आहे त्याच्यामध्ये जमीन जास्त आहे. साहजिकच उत्तर गोलार्धामध्ये उष्णता सुद्धा जास्त असणार आहे. साधारणपणे उष्णता किती प्रमाणामध्ये वाढेल, म्हणजे आजपासून जवळपास एक 40 ते 70 वर्षांनंतर काय परिस्थिती असणार आहे, तर साधारणपणे सगळ्याच भूखंडांवरती एक 3 डिग्री सेल्सिअस पासून ते 6 डिग्री पर्यंत तापमान वाढलेलं असणार आहे. 3 ते 6 डिग्री सेल्सिअस ही परिस्थिती आज नंतर 70 वर्षांनी झालेली असेल असं प्रेडिक्शन आहे. आता थोडंसं आपण आपल्या देशाकडे येऊ. भारताच्या बाबतीमध्ये तापमान वाढीचं चित्र काय आणि कसं आहे, तर मागचे जवळपास आपण 115 वर्षांची आकडेवारी पाहिली. हा डेटा ऍक्च्युअल आहे, IMD कडनं घेतलेला डेटा आहे. मागच्या 115 वर्षांचा जर आपण विचार केला तर तापमान वाढीचा जो दर आहे तो काहीसा अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी मी एक डॅश स्ट्रेट लाईन टाकलेली आहे. 1975 पासून आहे ती. 1975 पर्यंत तापमान वाढीचा वेग जो आहे तो खूप मंद होता, खूप हळूहळू ती वाढ होती. पण 1975 नंतर, हा लाल ॲरो दाखवलाय मी आडवा, 1975 नंतर म्हणजे सगळ्याच बहुतेक शास्त्रज्ञांचे जेवढे काही रिसर्च आर्टिकल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहताल, काहींच्या मते 1973 नंतर आहे, काहींच्या मते 78 नंतर, काहींच्या मते 1975 नंतर. तर 70च्या दशकानंतर ही जी तापमानाची वाढ आहे ही प्रकर्षाने झालेली आहे भारतामध्ये, आणि हे बहुतेक स्टडीमधून सिद्ध झालेलं आहे. आता हे जे तापमान वाढ घडते याचे जगभरामध्ये परिणाम घडत आहेत, भारतामध्ये सुद्धा ते परिणाम घडत आहेत. अगदी स्थानिक पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत ते परिणाम पुढे आलेले आहेत आणि ते सिद्ध होत चाललेले आहेत दिवसेंदिवस. तर काय काय परिणाम आहेत, तर तापमानामध्ये वाढ होणं, क्लायमेट चेंजचा हा पहिला परिणाम आहे. सागराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणं, शेतीवर परिणाम होणं, माणसाच्या आरोग्यावर परिणाम होणं, एल निनोची वारंवारता वाढणं. एल निनो, ला निनो तुम्ही ऐकून असताल. दुष्काळाची तीव्रता वाढणं, दुष्काळाची वारंवारता वाढणं. दुष्काळ आले तर खूप भयंकर येतात आणि सारखे सारखे येतात, परत परत येत आहेत. हिमनद्यांची माघार, बर्फ वितळायला लागलंय, त्याच्यामुळे हिमनद्या सुद्धा वितळत चाललेल्या आहेत. वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यावरती सुद्धा परिणाम होत चाललेत. याच्याशिवाय सुद्धा आणखी भरपूर परिणाम आहेत, परंतु हे सगळे परिणाम तपासणं म्हणजे हे एक एक वेगवेगळी फील्ड आहे. यातले काही शेतीवरचे परिणाम आणि मानवी आरोग्यावरचे परिणाम तेही पूर्णपणे न पाहता आपण ओझरता आढावा घेणार आहेत फक्त. त्याच्यामध्ये डिटेल जाणं एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही. तर जेवढी माहिती मला उपलब्ध झाली आणि एवढ्या वेळामध्ये प्रयत्न करणं शक्य आहे तेवढं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आता
सगळ्यात पहिली गोष्ट आपण आपल्या देशाकडे आणि राज्याकडे पाहू. हवामान बदल आणि ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना तुम्ही ऐकता. 1950 सालाच्या आसपास जर चित्र पाहिलं, 1960, 1970, 1980, तर हे अशा एवढ्या घटना कधी पाहिलेल्या नव्हत्या. परंतु मागच्या म्हणजे 1950 ते 2000 सालाच्या 50 वर्षाच्या गॅपमध्ये पाहिलं असेल तर एवढं काही गंभीर काही नव्हतं. एकच आपल्याला आठवतं 1972चा दुष्काळ. परंतु 2000 सालाच्या नंतर 2000 पासून ते 2020 पर्यंत ह्या फक्त 20 वर्षांमध्ये ह्या काही ठळक घटना मी फक्त दिल्या. निळ्या रंगाने दिल्यात त्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि खालच्या लाल रंगाने दिल्यात त्या इतर राज्यांमधल्या आहेत. ह्या फक्त ठळक आहेत. याच्याशिवाय आणखी याच्या डबल यादी आणखी शिल्लक राहिलेली. ह्या ठळकच आहेत. आता याच्यामध्ये काय काय आहे आपण देशाभरातल्या आधी पाहू. तर केदारनाथ बद्रीनाथची घटना आपल्या सगळ्यांना आठवते. त्या ठिकाणी ढगफुटी झाली होती. तर ती 2013 साली झालेली ढगफुटी की ज्याच्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं, काही मृत्युमुखी पडले. त्यानंतर काश्मीरमध्ये झेलम नदीला आलेला पूर 2014 सालचा, त्यानंतर विशाखापट्टणमचं चक्रीवादळ 14 सालचं, चेन्नईमध्ये झालेली अतिवृष्टी 2015 सालची, त्यानंतर 19 सालचा मागच्याच वर्षीचा केरळमधला महापूर. ह्या सगळ्या परिस्थिती ह्या क्लायमेट चेंजचा भाग आहे असं मानलं जातं. आता वरच्या ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामधल्या आपत्ती आहेत त्यांच्याकडे येऊया. त्या सुद्धा 2000 ते 2020 या कालखंडामध्येच घडलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली घटना पहा, गंभीर दुष्काळ आला होता 2002 आणि 2003 साली. सलग 2 वर्षाचा तो दुष्काळ होता. आणि याच दुष्काळामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये छावणी सिस्टम, जनावरांसाठी छावण्या उभारण्याची सोय सुरू झाली होती पहा. तर असं मानलं जातं की 2002-03चा दुष्काळ जो होता तो 1972च्या दुष्काळानंतरचा त्या तोडीचा किंवा तेवढ्या असा गंभीर दुष्काळ 72 नंतरचा हाच होता. त्यानंतर 2005 साली आणखी एक संकट आलं होतं. ते म्हणजे आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही, परंतु मुंबईमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आता या ठिकाणी तुम्ही परत म्हणताल की 2004 मध्ये सुद्धा एक आपत्ती आली होती भारतामध्ये, तिचा तुम्ही उल्लेख करत नाही. 4 मध्ये आली होती आपत्ती, डिसेंबर 2004 मध्ये, ती म्हणजे सुनामी आली होती. पण सुनामीचा आणि क्लायमेटचा काहीही संबंध नाही. अशा आपत्ती मी याच्यामध्ये टाकलेल्या नाही. या यादीमध्ये त्याच आपत्ती आहेत की ज्यांचं कनेक्शन हे क्लायमेट चेंज बरोबर लागतं. 2005 मध्ये मुंबईमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या ठिकाणी एका दिवसामध्ये 944 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि त्या पूर परिस्थितीमध्ये जवळपास 1094 लोकांचा मृत्यू झाला होता. 24 तासामध्ये 944 मिलीमीटर पाऊस. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये 700 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो आणि मुंबईमध्ये एका दिवसामध्ये 944 मिलीमीटर पाऊस पडला होता. म्हणजे विचार करा किती तीव्रता असणार. ते एक्स्ट्रीम इव्हेंट आहे क्लायमेट चेंज मधले. त्यानंतर 2012-13 साली मराठवाड्याचा दुष्काळ होता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुढची घटना घडलेली ही पण लोकांना आठवत असेल, 2014 साली गारपीट झाली होती. महाराष्ट्रामधले बरेच जिल्हे, त्याच्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, त्यानंतर जालना, औरंगाबाद, परभणी हे जिल्हे सुद्धा प्रचंड झोडपून निघले होते गारपिटीमुळे. आणि त्याच्यामध्ये द्राक्ष पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्यामध्ये बीड, वाशिम, जालना, बुलढाणा हे सुद्धा, धुळे, नंदुरबार हे सारे जिल्हे गारपिटीमध्ये झोडपून निघले होते. त्याच्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदा ह्या पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान त्यावेळेस झालं होतं. म्हणजे अक्षरशः त्या गारपिटीमध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की द्राक्ष बागायतदारांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली होती. मराठवाडा आणि विदर्भातले शेतकरी जसे आत्महत्येचा विचार करतात तसे विचार नाशिकच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आलते ते 2014 साली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला आता मागच्या वर्षीच कोल्हापूर, सातारा आणि सांगली 3 जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टी, खूपच पाऊस आला पंचगंगा नदीला. त्यानंतर चक्रीवादळ आलं, निसर्ग, महाराष्ट्राच्या किनारी प्रदेश त्याच्यामध्ये प्रभावित झाला आणि आता सध्याला विदर्भामध्ये पूर परिस्थिती चालूच आहे 2020 सालचा. आता या सगळ्या याच्यामध्ये
तीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील की याच्यामध्ये कोणत्या आपत्ती महत्वाच्या आहेत, तर दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ आणि गारपीट. गारपिटीची घटना एकदाच घडली पण गंभीर होती. चक्रीवादळ येत राहतात, परंतु सगळ्यात गंभीर आहेत ते म्हणजे दुष्काळ आणि महापूर, म्हणजे पावसाच्या बाबतीमध्ये घडणाऱ्या ह्या घटना आहेत. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की 2000 म्हणजे यातल्या आता ह्या नुसता घटना तुम्ही आठवता की हो असं असं झालं, पण याच्या पाठीमागं आपल्याला याचा काय फटका बसला होता याच्या बाबतीमध्ये काही अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. जागतिक बँकेने एक स्टडी केलेला होता, एक अभ्यास केलेला आहे. तर त्या अभ्यासामधून एक गोष्ट दिसून आली आणि ती गोष्ट अशी होती की 2003 सालचा दुष्काळ आणि 2005 सालचा महाराष्ट्रातला दुष्काळ, महापूर, 3 सालचा दुष्काळ आणि 2005 सालचा मुंबई मधला पूर, ह्या दोन ज्या घटना आहेत या दोन घटना निस्तारताना किंवा नीट करत असताना महाराष्ट्र राज्यात किती खर्च आला, तर 2002 ते 2007 या पंचवार्षिक कालावधीसाठी महाराष्ट्र राज्याचा शेती, जलसिंचन, ग्रामीण विकास या 3 खात्यांना जेवढा निधी दिला जातो तेवढ्या निधी इतका खर्च ह्या 2 आपत्ती नीट करता करता आपल्याला आलेला आहे. आणि हे जागतिक बँकेच्या रेकॉर्ड मधली गोष्ट आहे. एवढा खर्च महाराष्ट्र राज्याला करावा लागला, म्हणजे एवढं आर्थिक नुकसान आपल्याला ह्या 2 आपत्तींनी एवढा फटका दिलेला आहे. आता हे जे गारपीट सारखं आपत्ती असेल किंवा दुष्काळासारखी आपत्ती आहे किंवा अचानक येणारा पूर असेल, याच्यामध्ये शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. आणि याच्यावरती सुद्धा एक स्टडी झालेला आहे. 1994 सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून ते 2014 पर्यंत ह्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे हे सुद्धा क्लायमेट चेंजचे किंवा हवामान बदलाचे अप्रत्यक्ष परिणाम आहेत. आता आपण ह्या 2 आपत्ती ज्या आहेत की ज्याच्यामध्ये दुष्काळ आणि महापूर, ह्या 2 घटना की ज्या आपल्या अगदी स्थानिक पातळीवरती साध्या शेतकऱ्याला सुद्धा प्रभावित करतात, या काही गोष्टींबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहेत पुढे आपल्या प्रदेशात संदर्भ घेऊन. आता सुरुवात करू आपण महापुराच्या बाबतीमध्ये. तर महापूर ही जी आपत्ती आहे, या आपत्तीच्या बाबतीमध्ये खरंच असं घडतंय का, तर याच्यासाठी एक अभ्यास केला गेला होता. एक रिसर्च आर्टिकल आहे. विश्वास काळे सर जे पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख होते भूगोल विभागातील, तर त्यांचं एक आर्टिकल आहे क्लायमेट डायनामिक्स मधलं, त्यातली ही फिगर मी दिलेली आहे. तर संपूर्ण भारत देशामधल्या आणि आजूबाजूच्या काही देशांमधल्या नद्यांचा महापुराचा अभ्यास करून 1870 पासून ते 2000 पर्यंत सगळे महापूर त्यांनी अभ्यासून काढले. आणि त्या अभ्यासातून अशी गोष्ट दिसून आली की या नद्यांना, भारतातल्या किंवा दक्षिण आशियातल्या बहुतेक नद्यांना जी पुराची वारंवारता आहे ती कधीपासून वाढली, तर 1940 नंतर. या ठिकाणी हे जे ग्राफ दिसत आहेत, 1940 नंतर सगळ्याच नद्यांना येणारे पूर जे आहेत ते वाढलेले आहेत. आधी दर 10 वर्षामध्ये 2 किंवा 3 पूर यायचे, 2-3 पूर असायचे. पण 1940 नंतर, 1940 पासून ते 2000 सालापर्यंत प्रत्येक नदीला जवळपास 10-10, 11-11 पूर यायला लागले. एवढे भयंकर पूर त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. म्हणजेच काहीतरी परिणाम आहे की जो अलीकडच्या 50-60 वर्षांमध्ये काहीतरी बिघडलेला आहे की ज्याच्यामुळं अचानक मुसळधार पाऊस होतोय आणि पूर परिस्थिती निर्माण होते. आता दुष्काळाच्या बाबतीमध्ये पूर्ण भारताचा विचार करण्याऐवजी आपण थोडंसं आपल्या राज्याकडे येऊ. दुष्काळाची जी परिस्थिती आहे याच्या बाबतीमध्ये एक नजर आपण या चित्राकडे, या फिगरकडे टाकू की मागच्या 100 वर्षाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याचं चित्र कसं आहे दुष्काळाच्या बाबतीमध्ये, तर ते या ठिकाणी दाखवलंय. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दुष्काळ घडून आलेले आहेत, किती प्रसंग घडलेत दुष्काळाचे, 100 पैकी किती. तर या ठिकाणी तुम्ही रंगानुसार लगेच पाहू शकता. जिथं डार्क रेड कलर आहे, गडद रंग आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त घटना घडलेल्या आहेत. आणि ते कुठं आहे, तर पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद असेल, बीड असेल, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे, ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या घटना ज्या आहेत दुष्काळाच्या ह्या फार वेळा घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ इथे जर आपण उस्मानाबाद आणि बीड पाहिलं तर उस्मानाबाद आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये 100 वर्षांपैकी 30 वर्ष दुष्काळाचे होते. म्हणजे
10 पैकी 3 वेळा 10 पैकी 3 वेळा दुष्काळी परिस्थिती आहे. म्हणजे दर 3 वर्षातून एकदा, दर 3 वर्ष झाले की एकदा दुष्काळ येतोच आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे दर 4 किंवा 5 वर्षातून एकदा दुष्काळ येणार, अशी परिस्थिती. म्हणजे हा जो आहे हा सगळा महाराष्ट्राचा दुष्काळी पट्टा आहे. आता हा दुष्काळी पट्टा तर होताच पूर्वीपासून, मागच्या 100 वर्षाचा विचार केला तर, पण आता आणखी त्याच्यामध्ये भर पडणार आहे ह्या हवामान बदलांमुळे. एका बाजूने हवामान बदल काहीतरी करणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने माणसाच्या काहीतरी चुका घडतायत, त्याही या ठिकाणी आपण पुढे पाहणार आहोत. आता एक जो स्टडी माझा आता सध्या चालू आहे की जे आर्टिकल पब्लिश होण्याच्या मार्गावरती आहे प्युअर अप्लाइड जिओफिजिक्स मध्ये, तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधल्या भविष्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे, तर वेगवेगळे प्रोजेक्शन मॉडेल असतात. भविष्यामध्ये काय काय घडणार आहे याच्या बाबतीमध्ये गणित करून मांडलेले हे मॉडेल्स आहेत. तर पावसाच्या बाबतीमधलं हे मॉडेल सांगतंय तर महाराष्ट्र राज्यामध्ये पुढच्या म्हणजे 30 वर्षांमध्ये 2050 सालापर्यंत पावसामध्ये कसे बदल घडणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पाहिला तर निळा रंग दिसतोय. निळा रंग आहे म्हणजे वाढ आहे, वाढणार आहे. पण प्रश्न असा आहे की या ठिकाणी ज्या ज्या चौकोनामध्ये काळा टिंब दिलेला आहे त्याच ठिकाणची पावसामधली वाढ ही विचारात घेण्याजोगी आहे. त्याला स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट असं म्हणतात. तेवढीच फक्त वाढ खरी आहे. बाकीची जी वाढ आहे ती होईल किंवा नाही होईल ती खात्रीशीर नाही. मग अशी खात्रीशीर होणारी वाढ कुठं आहे पावसामधली आणि ती किती मिलीमीटर पर्यंत आहे, तर ती साधारणपणे 50 ते 200 मिलीमीटर पर्यंत आहे. 200 मिलीमीटर फार थोड्या ठिकाणी आहे. 50 ते 125 मिलीमीटर पर्यंत बहुतेक ठिकाणी आहे. आणि ते बहुतेक ठिकाणं कुठं आहेत, तर ते काळे टिंब ज्या ज्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, म्हणजे बहुतेक करून विदर्भातले हे जिल्हे, या ठिकाणी ही वाढ घडणार आहे. आता अडचण अशी आहे की विदर्भ आता सध्याला सुद्धा महापुराच्या संकटामध्ये आहे आणि इथं जर आणखी पाऊस पडायला लागला तर ते संकट आणखी तीव्र बनणार आहे. महाराष्ट्रात पूर हे आपत्ती कुठे येत असेल तर ती या भागात येते, म्हणजे ते आणखी भर पडल्यासारखं होणार आहे. आता दुसरा भाग आहे आणखी कुठं पाऊस पडणार आहे, जास्त वाढणार आहे, तर तो पश्चिम घाटामध्ये वाढणार आहे या ठिकाणी. बाकीचा उरलेला हा जो दुष्काळी पट्टा आहे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, या पट्ट्यामध्ये कुठलीही पावसाची वाढ होणार नाही असं हे प्रोजेक्शन सांगतंय. त्याच अभ्यासामधला दुसरा भाग, तापमानामध्ये काही बदल घडणार आहे का, त्याच्याबद्दल आपण बोलू. तर हे चित्र सांगतंय तापमानामध्ये वाढ होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी लाल रंगाची फुली मारलेली आहे तिथं ती विचारात घेण्याजोगी नाही. मग हे तापमान किती डिग्री सेल्सिअसने वाढणार आहे, तर साधारणपणे अर्धा डिग्री सेल्सिअस पासून ते 2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढणार आहे 2050 पर्यंत, म्हणजे पुढच्या 30 वर्षामध्ये. मग ही वाढ प्रामुख्याने कुठं असणार आहे, एक ठिकाणी ती अर्थपूर्ण आहे, विचारात घेण्याजोगी आहे. परंतु कुठं जास्त होणार आहे, तर पश्चिम घाटाचा भाग आहे, ठाणे, रायगड आहे, पुणे आहे, साताऱ्याचा काही भाग आहे, सोलापूरचा काही भाग आहे, नंदुरबारचा काही भाग आहे. या भागामध्ये ती थोडीशी जास्त आहे आणि इतर भागांमध्ये ती साधारणपणे 1 अंश सेल्सिअस पर्यंत ती वाढ होणार आहे. आता हे 1 अंश सेल्सिअस जरी असलं, जरा फिक्का रंग दिसत असला तरी सुद्धा तिथल्या शेतीवरती त्याचे परिणाम होणार आहेत. इथल्या शेतीवरती थोडेसे जास्त होतील, इथल्या शेतीवरती थोडेसे कमी होतील, पण परिणाम होणार आहे. आता असे काय काय परिणाम होणार आहेत, तर त्याच्याबद्दल आणखी पाहण्याकरता मग आता या वर्षाचा आधार घेऊन त्या ठिकाणी कोणते पिकं आहेत याचा आधी विचार केला पाहिजे. तर या ठिकाणी सोरगम म्हणजे ज्वारीचं पीक साधारणपणे जिथं हे डिस्ट्रीब्युशन दाखवतंय, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणतं पीक येतंय आपल्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी हा मॅप दिलेला आहे. तर ज्वारीचं पीक साधारण जिथं जिथं लाल रंग जास्त दिसतोय, लाल टिपके जास्त दिसत आहेत, त्या ठिकाणी जास्त ज्वारीचं पीक घेतलं जातं. तर हा प्रदेश आहे आपला, पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, मराठवाड्याचा काही भाग आहे की तिथं ज्वारी, सोरगम पिकवलं जातं. पर्ल मिलेट म्हणजे बाजरी या भागात पिकवली जाते. त्यानंतर या भागामध्ये कापूस पिकवला जातो इथं. त्यानंतर तांदूळ पिकवला जातो कोकणामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये. त्यानंतर या ठिकाणी ऊस पिकवला जातो. हा ऊस पिकवणारा पट्टा जो आहे तो थोडासा लक्षात ठेवा, कारण याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. या ठिकाणी या भागात ऊस पिकवला जातो. आणि हा जो भाग आहे व्हीट म्हणजे गहू पिकवणारा हा बहुतेक महाराष्ट्र, कोकण सोडून
बहुतांश महाराष्ट्रामध्ये गहू पिकवला जातो. आता ही तापमानाची वाढ कोणकोणत्या भागामध्ये किती झालेली आहे याच्याशी संबंध लावला. उदाहरणार्थ जर समजा तांदूळ आहे, तांदूळ या ठिकाणी पिकवला जातो, तर या भागामध्ये किती तापमान वाढणार आहे आणि तेवढं जर वाढलं तर त्याचा परिणाम किती होणार आहे, कसा होणार आहे. किंवा या ठिकाणी ऊस पिकतो, तर ऊस पिकवणाऱ्या क्षेत्रामध्ये किती तापमान वाढ होणार आहे याचा विचार करून त्या ठिकाणी ऊसावरती काय परिणाम होईल याच्याबद्दल पुढे बोललेलं आहे. तर या आधारावरती आणि इतर शास्त्रज्ञांनी या ठिकाणी खाली जे सगळे रेफरन्स दिलेले आहेत हे त्या लोकांनी कंट्रोल्ड कंडिशन मध्ये त्यांनी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग करून ठरवलंय की एवढं तापमान वाढलं तर ज्वारीत किती बदल घडेल आणि ते बदल विचारात घेऊन या ठिकाणचं तापमान किती वाढणार आहे हे पाहून मी सांगितलंय किंवा या रिसर्च आर्टिकल मध्ये हे सांगितलंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्वारी पिकाचं जे क्षेत्र आहे त्या प्रदेशामध्ये होणारी तापमानाची वाढ पाहून असं सांगता येतंय की जवळपास 6 ते 18% उत्पादन क्षमतेमध्ये घट होणार आहे. ऊसाची उत्पादकता जी आहे ती 6 ते 22% घटली. तांदूळ या पिकाचं उत्पादन 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं की 10% घट होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आधी जर एका एकरामध्ये उदाहरणार्थ एका एकरामध्ये 100 किलो होत असेल तर 1 डिग्री तापमान वाढलं तर पुढच्या वेळेस 90 किलोच होणार. अशा पद्धतीने ती घट होत जाणार आहे. बाजरी ह्या पिकाची उगवण क्षमता जी आहे ती घटली जाणार आहे. तापमान जर वाढलं तर उगवण क्षमता त्याची घटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गहू हे जे पीक आहे, गहू या पिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती असेल की ज्या वर्षी थंडी जास्त पडते त्या वर्षी गव्हाचं उत्पादन चांगलं होतं. थंडी कमी असेल तर गहू कमी पिकतो किंवा कमी उत्पादन होतं. आता तापमान वाढीमुळे जर तापमानच वाढायला लागलं म्हणजे हिवाळा राहिलाच नाही, हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा जर आपल्याला गरमत असेल, फॅन लावण्याची वेळ येत असेल तर गव्हाचं पीक काही चांगलं येणार नाही, त्याची सुद्धा उत्पादनता घटली जाणार आहे. तर महाराष्ट्रातल्या या शेतीवरती हे असे परिणाम भविष्यामध्ये 2050 सालापर्यंत अशा पद्धतीने घडण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी मी एक छोटासा अभ्यास करत असताना आपला जो दुष्काळी पट्टा आहे त्या दुष्काळी पट्ट्या माझ्या PhDच्या कामासंदर्भात दुष्काळी पट्ट्यामधल्या 5 नद्या निवडल्या होत्या. या ठिकाणी सीना नदी आहे, करहा आहे, येरळा आहे, मान आहे आणि अग्रणी नदी आहे. ह्या 5 नद्या की ज्या दुष्काळी पट्ट्यामध्येच उगम पावतात आणि ज्या नद्यांमध्ये ज्या नदींच्या क्षेत्रामध्ये साधारणपणे 700 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान आहे अशा नद्या मी दुष्काळी पट्ट्यातल्या निवडल्या होत्या आणि त्याच्यावरती मी अभ्यास केला होता. तर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी पट्टा आहे त्याच्या थोडंसं दुष्काळाची हिस्ट्री जर आपण पाहिली, दुष्काळ कसे पडतात, पाण्याची टंचाई कशी आहे, तर 1870 पासूनची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि 1870 पासून ते 2015 पर्यंत 17 पर्यंत ही आकडेवारी जर आपण पाहिली तर खाली लाल रंगाने जे काही दिसते हे सारे दुष्काळ आहे आणि हे डॅश लाईन जे आहे डॅशने दाखवलेली तिच्या खाली जेवढी रेष आलेली आहे ते सगळे दुष्काळ आहेत. सगळ्यात जुना दुष्काळ आपल्याकडे आलेला होता पश्चिम महाराष्ट्रात तो म्हणजे 1899 ला. त्यानंतर आला 1918 ला, त्याच वेळेस प्लेगची साथ पण आली आणि म्हणून आपली जनगणना 1921 सालची कमी भरली होती आहे त्यापेक्षा. त्यानंतर मोठा दुष्काळ परत आला होता 1972 सालचा दुष्काळ की जो सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या 72 सालच्या दुष्काळामध्ये आपण गहू मागवला होता अमेरिकेकडनं आणि त्याच्याच आपल्याकडे ते काँग्रेस आलं होतं गाजर गवत, ते अजून पण आहे. आता या ठिकाणी पुढचे जे दुष्काळ आहेत अलीकडच्या काळातले ते म्हणजे 1985-86 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेला दुष्काळ, त्यानंतर 2002-03 साली आला, त्यानंतर 2011-12 साली आला. हे सगळे दुष्काळाची हिस्ट्री आपल्या पश्चिम महाराष्ट्राची आहे. आता या ठिकाणी मागचे दुष्काळ पश्चिम महाराष्ट्रातले आणि आता पुढचं भविष्य काय असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. पहा आता एक पॅटर्न आपल्याला लक्षात आला. हे चित्र जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करत असताल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. पहा की 85-86 2 वर्ष सलग जोडून आला, त्यानंतर 2002-03 परत जोडून आला, त्यानंतर 11-12 परत जोडून आला. तर आपल्याकडे अलीकडे काय घडतंय की दुष्काळ हे जोडून यायला लागले आणि सलग 2 वर्ष जर दुष्काळ आला तर शेतकऱ्याचं तर कंबरड मोडल्याशिवाय तो राहत नाही. 1 वर्षाचा दुष्काळ आपण सहन करू शकतो पण 2 वर्ष सलग जर दुष्काळ आला तर शेतकरी जगू शकत नाही.
आता ह्याच पद्धतीने जर पुढचा पॅटर्न पाहिला तर काय घडणार आहे भविष्यामध्ये, तर भविष्याचा प्रोजेक्टेड डेटा जो आहे तो पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय की 2029 ते 2033 या कालखंडामध्ये सलग 4 वर्षाचा एक दुष्काळ येणार आहे. त्यानंतर 2035 ते 2039 हा सुद्धा परत सलग 4 वर्षांचा दुष्काळ येणार आहे. तर हे भविष्यातले मोठे दुष्काळ असू शकतात. त्यानंतर याच अभ्यासामध्ये हे जे विक्रम निवडलं होतं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या 5 नद्या, हा जो चौकोनी बॉक्स दिसतोय लाल रंगाचा, या बॉक्स मधले मी आणखीन 7 जिल्हे येतात या बॉक्समध्ये. त्याच्यामध्ये नगर आहे, पुणे आहे, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद ह्या सगळ्या जिल्ह्यांमधले या चौकोनामध्ये येणारे असे 37 तालुके आहेत. ह्या 37 तालुक्यांमध्ये मागच्या 30 वर्षांमध्ये प्रत्येक पिकाखालचं क्षेत्र मी घेतलं होतं 1980 सालापासून ते 2010 सालापर्यंत. प्रत्येक पिकाखाली किती क्षेत्र आहे दरवर्षी, 81ला किती, 82ला किती, 83ला किती, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाखालचं. तर या ठिकाणी पिकं कोणते घेतलेत, तर सोरगम म्हणजे ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, पल्सेस म्हणजे डाळी, कडधान्य किंवा इडेबल ऑइल्स, खाद्य तेलबिया, त्यानंतर गहू, कांदा, मका आणि शुगरकेन किंवा ऊस, एवढ्या पिकांचा मागच्या 30 वर्षांमधलं क्षेत्र जे आहे या पिकांखालचं क्षेत्र, याच्यामध्ये काही बदल घडत आहे का. आता हा बदल काय हवामान करत नाहीये, हा बदल माणूस करतोय. मला सांगायचं या ठिकाणी एक की एका बाजूने हवामान आपल्याला अडचणीत आणतंय आणि दुसऱ्या बाजूने माणूस स्वतःच अडचणीत येतोय. हे आपण करतोय. हे जे चित्र दिसतंय हे चित्र तुम्ही बारकाईने पहा. याच्यामध्ये 2 रंग तुम्हाला दिसत आहेत, एक हिरवा आणि एक लाल. ज्या ज्या ठिकाणी लाल रंग दिसतोय त्या त्या ठिकाणी घट होत आहे, त्या त्या पिकाचं क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हिरवा रंग दिसतोय त्या त्या पिकाखालचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर आता तुम्ही पहा, या ठिकाणी वरती मी एक काळ्या रंगाची डॅश लाईन टाकलेली आहे. ही लाईन, हिच्या वरचा भाग पहा आणि हिच्या खालचा भाग पहा, काय फरक दिसतोय. तुमच्या लक्षात येईल की या डॅश लाईनच्या वरती हिरवा रंग जास्त आहे आणि डॅश लाईनच्या खाली जेवढे पिकं आहेत त्यांच्या बाबतीत लाल रंग जास्त आहे. थोडक्यात याचा अर्थ काय, हा ऊस, मका, कांदा हे नगदी पिकं आहेत, जास्त पाण्याची पिकं आहेत, त्यांच्या खालचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललंय, हिरवा रंग तिथे जास्त आहे. आणि हे जे आपले पारंपरिक पिकं होते हरभरा, तूर, मूग, बाजरी, ज्वारी, हे पिकं लोक घेत नाहीयेत, त्याच्या खालचं क्षेत्र बदलते. प्रत्येकच शेतकरी म्हणतोय की मला पैशाची पिकं पाहिजेत, ज्वारी बाजरी पिकवायची नाही, एकरामध्ये लाख रुपये मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीने जर विचार केला तर प्रत्येक शेतकरी म्हणतो की मला ऊसच पिकवायचा, कांदा पिकवायचा, मका पिकवायची, आणि त्याला पाणी कुठून आणायचं. बरं, मग आता जर समजा तुम्ही शेतीमध्ये असे बदल करतायत, जास्त पाण्याचे पिकं जर घेतायत, तर ठीक आहे, निसर्गाने सुद्धा पाऊस वाढवून दिला पाहिजे तुम्हाला. पाहू आपण तसं काही झालंय का. मागच्या 30 वर्षाचा जर आपण अभ्यास केला याच भागातल्या पावसाचा, 1985 ते 2014, मागच्या 30 वर्षामध्ये जो काही पाऊस दिसतोय त्याच्यामध्ये कुठलीही अर्थपूर्ण वाढ झालेली नाही. नो सिग्निफिकंट चेंज, कुठलीही जास्त विशेष वाढ नाही, जवळपास स्थिरच आहे तो. बरं, भविष्यामध्ये काही चान्सेस आहेत का, होप्स आहेत का. 2015 पासून 2050 पर्यंतचा जो डेटा आहे, असं असं घडणार आहे, याच्यावरती प्रोजेक्शन जे तयार केलेत मोठमोठ्या संस्थांनी, त्याचा जर आपण विचार केला तर त्याचा आकडेवारी काय सांगते, तर पुढच्या 35 वर्षांमध्ये सुद्धा पर्जन्यामध्ये काहीही वाढ झालेली नसणार आहे. म्हणजे जेवढं पाणी मागच्या 30 वर्षात उपलब्ध होत होतं तेवढंच पाणी भविष्यात सुद्धा उपलब्ध होणार आहे. परंतु आपली शेती आपण बदलत चाललोय, नगदी पिकांचं क्षेत्र आपण दिवसेंदिवस वाढवत चाललोय आणि त्याला पाणी आता कुठून आणायचं. म्हणजेच आपण शेतीला जास्तीत जास्त पाणी वापरणार आणि दुष्काळांची तीव्रता आपल्या हाताने वाढवून ठेवणार, ही परिस्थिती निर्माण होते. आता या ठिकाणी ऊसाच्या बाबतीमध्ये काही गमतीशीर गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या. ऊस कुठं पिकवला जातो, तर या ठिकाणी ही खालची एक ओळ पहा. म्हणजे हे जे ठाकर आहेत, हिमांशू ठाकर
तर यांनी 2013 साली लिहिलेलं एक फार छान आर्टिकल आहे. त्यातल्या हा 2 पॅराग्राफ मी आहे तसेच टाकलेले आहेत, त्यांच्या आर्टिकल मधलेच आहेत, त्यांचेच आहेत, हे सगळे त्यांच्या शब्दातच आहेत. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात ह्या खालच्या 2-3 ओळीकडे लक्ष द्या. ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढा काही ऊस पिकवला जातो त्यापैकी 80% ऊस हा कुठं घेतला जातो, तर हे हास्यास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यातला 80% ऊस हा या दुष्काळी पट्ट्यात घेतला जातो की जिथं पाऊस 700 मिलीमीटर पेक्षाही कमी आहे. दुष्काळी गावामध्ये, दुष्काळी जिल्ह्यांमध्ये 80% ऊस पिकवला जातो. या ठिकाणी पहा 79.5 म्हणजे 80%. आणि त्याच्याही पुढची गोष्ट, त्याच्याही पुढचा कळस जर तुम्हाला पाहायचा असेल तर आणखी एक त्याच्यावरतीच इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये पाहायला भेटेल. पहा, आपण जर पूर्ण भारत देशाचा विचार केला, जगाचं बाजूलाच राहू द्या, परंतु भारत देशामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर पाणी आपण किती वापरतो ऊसासाठी, म्हणजे किती ऊस पिकवतो, त्या ऊसाची आपण किती साखर बनवतो, याच्या बाबतीत जर विचार केला तर 1 किलो साखर बनवण्यासाठी, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 किलो साखर बनवण्यासाठी आपण जे पाणी वापरतो ते आहे 2068 लिटर 1 किलो साखरेसाठी. तेच भारतामध्ये, त्याच देशामध्ये दुसरं राज्य उत्तर प्रदेशमध्ये 1 किलो साखर पिकवण्याकरता किंवा साखर बनवण्यासाठी आपण 1000 लिटर पाणी वापरतो, 1044. याचा अर्थ काय की महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस या पिकासाठी आपण जेवढं पाणी वापरतो ते उत्तर प्रदेशच्या डबल आहे, डबल पाणी वापरतोय आपण. आणि हे का आहे तर ऊस या पिकाकरता आपण इतकं मुबलक पाणी सोडतो की रात्रीची मोटर चालू करून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बंद करायलाच जायची मोटर. आपल्या रानातलं पाणी ह्या रानातून दुसऱ्या रानामध्ये जातं, अक्षरशः इथपर्यंत आपण शेताला पाणी देतो, म्हणजे डबल. एका एकरला एवढं पाणी द्यायचं का त्याच्यामध्ये 2 एकर ऊस भिजला असता. तर एवढं पाणी आपण अपव्यय करतोय आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याकडे आणखी भयानक बनणार आहे. हे झालं शेतीच्या बाबतीमध्ये. आपण थोडंसं क्लायमेट चेंज आणि ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं पाहू की आरोग्याच्या बाबतीमध्ये काय काय बदल घडू शकतात किंवा घडत आहेत. तर क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावरचं हे ओव्हरऑल पिक्चर आहे. तर जागतिक स्तरावरती हा जो लाल ॲरो ब्लिंक होतोय तेवढ्याच भागावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचे, कारण या ठिकाणी 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. इथं राईज इन टेम्परेचर, या ठिकाणी वेदर एक्स्ट्रीम्स, आणि या ठिकाणी राईज इन सी लेवल म्हणजे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं, तापमान वाढणं, आणि या ठिकाणी हवामानाची फार विपरीतता किंवा अतिशय टोकात घटना हवामानामधल्या. तर यापैकी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं याबद्दल आपण बोलणार नाहीत. ह्या 2 घटकांचे जे परिणाम आहेत मानवी आरोग्यावरती त्याच्याबद्दल इथं पाहणार आहोत. तर हे कोणकोणते परिणाम आहेत? तापमान वाढल्यामुळे काय होतं, तर हीट स्ट्रेस म्हणजे उष्णतेमुळं मानवी शरीरावरती वेगळ्या प्रकारचा ताण येतो आणि त्याच्यातून हृदयाशी संबंधित उच्च रक्तदाब असेल किंवा हार्ट अटॅक असेल तर अशा पद्धतीचे आजार वाढण्याची शक्यता असते उष्णतेमुळे. त्यानंतर उष्णता असेल आणि हवेमध्ये दमटपणा असेल तर अशा हवेमुळं, उष्णता वाढल्यामुळं, दमट हवेमुळं अस्थमा जे आहेत त्याचे आजार बळावले जाऊ शकतात. हृदयाचे आजार जे आहेत ते सुद्धा आणखी तीव्र बनवू शकतात. तापमान वाढलं आणि तापमानामधली विपरीतता म्हणजे खूप जास्त थंड, खूप जास्त उष्ण अशी जर विपरीतता वाढत गेली तर वेगवेगळे आजार सुद्धा बळावले जाऊ शकतात, जे कीटकांच्या वाढीमुळे होतात. मलेरिया असेल, डेंग्यू असेल, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जे आहे त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. रिस्पायरेटरी प्रॉब्लेम्स जे आहेत म्हणजे श्वसनाशी संबंधित जे विकार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ जाणार आहे. तर हे असे बरेचसे मानवी आरोग्याशी संबंधित जे व्याधी आहेत त्या या तापमान वाढीमुळे, क्लायमेट चेंजमुळे घडणार आहेत भविष्यामध्ये. आता आतापर्यंत जे मृत्यू झालेत तापमान वाढीच्या नावाखाली किंवा तापमान वाढीमुळं, तर हे त्याच्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला एक अहवाल आहे 2002 सालचा. त्या रिपोर्टमध्ये हे दिलेलं आहे की दर 10 लाख लोकांच्या पाठीमागे किती मृत्यू झालेले आहेत तर दरवर्षी. तर ही आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर बहुतेक जे मागासलेले देश आहेत, आफ्रिका खंडातले असतील किंवा दक्षिण आशियामधले असतील किंवा
दक्षिण अमेरिका खंडामधले असतील तर त्या देशांमध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि विकसित राष्ट्रांमध्ये कॅनडा, युरोप किंवा अमेरिका या देशांमध्ये ते प्रमाण थोडंसं कमी आहे मृत्यूचं प्रमाण, क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण. दुसरी गोष्ट, या देशांमध्ये तापमान सुद्धा थोडंसं थंड असतं, त्याच्यामुळं त्या ठिकाणी तापमान वाढीमुळे मरण्याचं प्रमाण हे कमी असतंच आहे साहजिकच. आणि सगळ्यात जास्त तापमान असतं ते विषुववृत्ताजवळ. ही डॅश ब्लॅक लाईन जे दाखवलेली आहे ते विषुववृत्त आहे आणि म्हणून साहजिकच विषुववृत्ताजवळ आधीच तापमान जास्त असतं, त्यात जर तापमान वाढ झाली तर साहजिकच त्या ठिकाणच्या लोकांना त्याचा जास्त फटका बसणार आहे. आता युरोपच्या बाबतीमध्ये, आता हे झालं संपूर्ण जगाचं, परंतु युरोपच्या बाबतीमध्ये एक घटना अशी घडली होती, त्याच्यावरती एक आर्टिकल लिहिलेलं आहे रॉबिन आणि आणखी इतर लोकांनी 2008 साली. तर त्याच्यामध्ये म्हणजे श्वसनाशी संबंधित आणि हृदयाशी संबंधित असलेले विकार वाढले गेले. कधी? उन्हाळ्यामध्ये. 2003 सालचा उन्हाळा युरोपमध्ये खूप भयानक झाला होता. त्या एक वर्षामध्ये 2003च्या उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलं गेलं, अचानक वाढलं आणि त्या अचानक वाढलेल्या तापमानामुळे दरवर्षी युरोपमध्ये जेवढे लोक मृत्युमुखी पडतात त्याच्यापेक्षा 70,000 लोक जास्त मेले होते. 70,000 लोकांचा अधिक मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तर ही सुद्धा घटना क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये अगदी नोटेबल आहे. आता हे प्रमुख जे देश आहेत आपल्या आजूबाजूचे त्यांच्या बाबतीत आणि अमेरिकेच्या बाबतीमध्ये 2050 पर्यंत हीट स्ट्रेस, डायरिया, मलेरिया किंवा इतर जे आजार आहेत तापमान वाढीशी संबंधित, या आजारांमुळे किती लोक मृत्युमुखी पडू शकतात याची आकडेवारी थोडक्यात प्रोजेक्ट केलेली आहे. हे प्रोजेक्शन आहेत, आकडे थोडेफार कमी जास्त प्रत्येक प्रोजेक्शननुसार ते होत असतात. तर चीनची लोकसंख्या जास्त आहे, तर साहजिकच त्या देशामध्ये जास्त मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या असणार. 2.5 लाखापर्यंत ते आकडा आहे. भारतामध्ये तो 1,35,000 पर्यंत आहे आणि व्हिएतनाम, बांगलादेश आणि अमेरिका या देशांमध्ये तो साधारण 10,000च्या आसपास ते आकडे आहेत. 2050 पर्यंत मृत्यू होण्याची संख्या या तापमान वाढीमुळे. त्यानंतर 2100 सालापर्यंत, आता नुसतेच आपल्यासारखे देश नाही तर विकसित देशांमध्ये, अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये सुद्धा, थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये सुद्धा पुढच्या 2100 सालापर्यंत म्हणजे आणखी 80 वर्षानंतर साधारणपणे 10,000 पर्यंत लोक मृत्युमुखी पडण्याचं संभाव्य किंवा प्रोजेक्शन केलेलं आहे. आता आपण आपल्या देशाकडे 2000 ते 2015 या 15 वर्षांमध्ये भारताच्या बाबतीमध्ये दिसलेलं चित्र, तापमान वाढ जी झाली तिच्या बरोबर हीट वेव्स म्हणजे सनस्ट्रोक किंवा उष्णता वाढलं, उष्माघात झाला आणि त्याच्यातून माणसं मृत्युमुखी पडले, अशांची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. 2000 सालापासून जर 2014 पर्यंत खाली खाली जर तुम्ही हा ग्राफ पाहिला तर दिवसेंदिवस ढोबळमानाने आकडे ग्राफ हा वाढत गेलेला आहे. 2015 सालचा जर आकडा पाहिला तर तो एका वर्षामध्ये जवळपास 2,500 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे दिवसेंदिवस उष्माघातामुळे किंवा उष्णतेमुळे मरणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली. भारतामधले सुद्धा आकडेवारी तेच सांगते. आता तापमान वाढ किंवा हवामान बदल आणि डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थ वाटणं, म्हणजे माणूस उष्माघाताने मृत्युमुखी पडतो त्याच्या आधीची अवस्था जी असते, अस्वस्थ, बेचैन वाटणं किंवा शरीर म्हणजे व्यवस्थित काम करत नाही, अशा परिस्थितीमध्ये जी तगमग व्हायला लागते जीवाची, ती अवस्था म्हणजे डिस्कम्फर्ट. आणि ते डिस्कम्फर्ट जे आहे तर ते डिस्कम्फर्ट इंडेक्स कॅल्क्युलेट केली जाते त्याच्यासाठी आणि त्याच्याकरता त्या दिवशी तापमान किती होतं, हवेची ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किती होती आणि वारा किती स्पीडने वाहत होता. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छोटीशी वाऱ्याची झुळूक जरी आली तरी आपल्याला थोडंसं बरं वाटतं, पण अजिबातच वारा नाहीये आणि हवा पण एकदम दमट आहे, अगदी असं गुदमरल्यासारखं होतं, अस्वस्थ होतं, झाडाखाली बसलं तरी सुद्धा बेचैन होतं. तर वारा किती वाहतोय, आर्द्रता किती आहे आणि तापमान किती आहे, ह्या 3 गोष्टींचा आधार घेऊन विचार केला जातो की त्या दिवशीचे डिस्कम्फर्ट इंडेक्स किती आहे आणि तसे डिस्कम्फर्ट असलेले दिवस प्रत्येक वर्षामध्ये किती आहेत, प्रत्येक दशकामध्ये किती आहेत याचा विचार केला आणि त्याच्या आधारावर एक स्टडी झालेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये आमचे शिक्षक जे आहेत धोरडे सर,
देसाई मॅडम आणि धोर्डे सरांनी 2017 साली एक आर्टिकल पब्लिश केलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी आपल्या भारत देशामध्ये पश्चिम किनारपट्टी लगत असलेले जेवढे काही ठळक शहरं आहेत, मुंबई, रत्नागिरी, पणजी, मंगलोर, कोझाईकोडा किंवा कोचीन, तिरुवनंतपुरम ह्या सिटींमध्ये किंवा या शहरांमधला डेटा घेऊन त्याच्याबद्दल अनालिसिस केलेला आहे. साधारणपणे 1969 ते 2008 सालापर्यंत ही आकडेवारी त्यांनी अभ्यासली आणि त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आलं की जसजसं आपण अलीकडे येतोय तसतसं प्रत्येक दशकामध्ये अस्वस्थ वाटणारे, असे ज्या दिवसांमध्ये अस्वस्थ वाटतंय असे दिवस प्रत्येक अलीकडे जसं येतोय तसतसं त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. हे आकडे तुम्ही पहा. मुंबईमध्ये आता हे सगळे जे शहरं घेतलेले आहेत हे किनारपट्टीचे आहेत, कारण किनारपट्टी लगत दमट हवामान असतं आणि दमट हवामान हे अस्थमा पेशंट किंवा हृदयाच्या पेशंटसाठी चांगलं नसतं. तर ते जेवढं किनारपट्टी लगत आणि किनारपट्टी प्रदेशामध्येच जास्तीत जास्त लोकसंख्या राहते, त्याच्यामुळं हा स्टडी जास्त सिग्निफिकंट त्यासाठीच मानला जातो. मुंबईसारखं शहर भरपूर लोक राहतात. तर या ठिकाणी मुंबईचा जर विचार केला तर 1969 पासून ही इंडेक्स जे आहे, हे जे प्रमाण आहे, ह्या दशकामध्ये ते 45% होतं, या दशकामध्ये 52, परत 54, परत 60, म्हणजे दर प्रत्येक दशकामध्ये जे अस्वस्थ वाटल अशी परिस्थिती ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हीच अवस्था बहुतेक शहरांची आहे. पणजी घ्या, रत्नागिरी घ्या, मंगलोर घ्या, कोझिकोड घ्या किंवा कोचीन घ्या किंवा विशाखापट्टणम, ते याच्यामध्ये दिलेलं नाही, परंतु बहुतेक शहरांमध्ये अस्वस्थ, डिस्कम्फर्ट वाटणारे दिवस जे आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यानंतर हे सुद्धा परत एक एस्टिमेट आहे, भाकीत केलेलं आहे. प्रमुख राज्यांमध्ये, भारतामधल्या प्रमुख राज्यांमध्ये 2021 सालापर्यंत तापमान वाढीमुळे किंवा क्लायमेट चेंजमुळे किती मृत्युमुखी होते, लोक मृत्युमुखी पडणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 4 लाखांचा आकडा एस्टिमेट केलेला आहे. बिहारमध्ये आणि राजस्थानमध्ये 1 लाखापेक्षाही जास्त आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा, ह्या सगळ्या राज्यांमध्ये लाखाच्या जवळ लोक तर नक्कीच आहेत. 1 लाखाच्या आसपास लोक 2100 सालापर्यंत मृत्युमुखी पडतील आणि त्याच्या पाठीमागचं कारण असेल हवामान बदल. आता याच तापमानाचा किंवा हवामान बदलाचा काही संबंध आजारांशी आहे का, तर हे दाखवणारा हा एक ग्राफ आहे. 2009 सालापासून रिसेंटची आकडेवारी आहे, मागच्या 10-12 वर्षांची. तर 2009 सालापासून 2016 सालापर्यंत ही आकडेवारी दाखवते की भारतामध्ये डेंग्यूच्या केसेस किती झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये किती लोक दगावले गेले. तर दिवसेंदिवस हा ग्राफ सुद्धा आपल्याला जर पाहिला आपण तर केसेसची संख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ह्या दोन्ही आकडे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. डेंग्यू, मलेरिया हे जे आजार आहेत हे तापमान वाढीमुळे घडतात. आता तापमान वाढीमुळे डेंग्यू किंवा मलेरिया होत नाही, मलेरिया होतो तो डासामुळे होतो, पण डासांची, कीटकांची पैदास वाढण्याकरता तापमान वाढ हे महत्वाचं कारण आहे. त्याच्या बाबतीमध्ये पुढं या ठिकाणी हा आणि हा याचे 2 फिगर दिलेले आहेत. तर 1946 ला, 1966 ला आणि 1994 ला मलेरिया अफेक्टेड एरिया कोणते होते, तर हे या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या ज्या भागामध्ये आता परत तापमान वाढणार आहे किंवा वाढलेलं आहे त्या भागांमध्ये ते अफेक्टेड एरिया आणखी तीव्र झालेले आहेत. आणि भविष्याच्या बाबतीमध्ये जर विचार करणार तर 2050 पर्यंत जर आपण विचार केला तर या ठिकाणी या नकाशा, जगाच्या नकाशामध्ये दाखवले पहा की पिवळा रंग जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी तो मलेरिया असतोच. मलेरिया म्हणजे तुम्ही याच भागामध्ये, थंड प्रदेशामध्ये मलेरिया हा आजार नाही. युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये मलेरिया हा आजार नसल्यासारखाच आहे आणि म्हणून तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारखी गोळी भारताकडनं अमेरिकेला घ्यावी लागली, कारण त्यांच्याकडे ती प्रोड्यूसच केली जात नाही, कारण त्यांच्याकडे मलेरिया नाही. तर हा प्रामुख्याने या ट्रॉपिकल रिजन मधला आजार आहे आणि ट्रॉपिकल रिजन मध्ये तापमान जास्त असतं, त्यामुळे डासांसारखे कीटक वाढले जातात आणि हे कीटक इथं असल्यामुळे मलेरियाचं प्रमाण वाढतं. पण आता हा पिवळा रंग सोडून पुढे जो लाल रंग दाखवलाय, काही दिवसांमध्ये, पुढच्या 20-30 वर्षांमध्ये ह्या लाल रंगाच्या ठिकाणी सुद्धा मलेरिया जाणार आहे. आणखी त्याच्या काही पुढे वर्ष गेल्यानंतर तो आणखी पुढे वरती उत्तरेला सुद्धा सरकेल, युरोप खंडामध्ये सुद्धा जाईल. म्हणजे एक काळ असा होता की युरोप खंडामध्ये, फ्रान्समध्ये डास असलेला देश म्हणजे त्या ठिकाणी डास हा कीटकच दिसत नाही असा देश, कारण थंड हवामान.
थंड हवामानामध्ये थंडीच्या दिवसामध्ये डास नसतात, तसं थंड हवामानाच्या प्रदेशात डास नसतात. परंतु आता तापमान वाढीमुळं त्या देशांमध्ये सुद्धा डासांसारखे कीटक वाढत चाललेत आणि त्या कीटकांमुळं वेगवेगळे मलेरिया, डेंग्यू किंवा जे पाण्यातून प्रदूषित होणारे जे पोटाचे विकार आहेत यासारखे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. ह्याच कीटकांच्या वाढीमुळं शेतीवरती सुद्धा परिणाम होत चालतात. कीटकांची टोळधाड जर आली तर एका वेळेला एका टोळधाडीमध्ये सगळंच्या सगळं पीक नष्ट केलं जाऊ शकतं. असेही परिणाम काही मानवी आरोग्याबरोबर शेतीवरती सुद्धा घडत आहेत. आणि सगळ्यात शेवटी लेक्चरचा हा भाग आपल्या या लेक्चरचा भाग नाहीये, परंतु जाता जाता ही एक इमेज मला ऑनलाईन सापडली होती. तर तापमान वाढीबरोबर किंवा जागतिक हवामान बदलांबरोबर जे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, ह्या पाण्याच्या पातळीच्या वाढीचं एस्टिमेशन जे आहे ते या फिगरमध्ये दाखवलेलं आहे आणि हे मुंबई शहर आहे. तर लाल रंगाने जे दाखवलेलं आहे तेवढा भाग पाण्याखाली बुडला जाणार आहे, कारण बर्फ वितळतोय, पृथ्वीवरचं बर्फ वितळत चाललंय आणि पुढच्या एक 50 वर्षामध्ये 1.5 ते 2 फुटाने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. आणि 1.5 ते 2 फूट, आता 4-5 फूट जर पाणी वाढलं तर अशी मुंबई पाण्याखाली जाणार. 1.5 ते 2 फुटामध्ये जो लाल रंग दाखवलेला आहे तेवढी मुंबई पाण्याखाली गेलेली असणार आहे. इकडं मराठवाड्यामध्ये किंवा इतर महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामधले 200-400 चौरस किलोमीटर क्षेत्र जरी पाण्याखाली गेलं तरी आपल्याला फरक पडत नाही. पण मुंबईमध्ये एवढं क्षेत्र पाण्याखाली जाणं म्हणजे भारत देशाचं हजारो कोट्यावधी रुपयांचं नुकसान आहे. आणि हे भविष्यामध्ये घडणार. हे नुसतंच मुंबईच्या बाबतीत घडणार नाहीये, तर कलकत्त्याच्या बाबतीत घडेल, किनारपट्टीच्या प्रदेशात असणाऱ्या सगळ्याच शहरांच्या बाबतीमध्ये घडणार आहे. तर असे हवामान बदलांचे मानवी जीवनावरती, अर्थव्यवस्थेवरती, आरोग्यावरती असे वेगवेगळे परिणाम आहेत. तर यातले अगदी ठळक मानाने ओझरत्या स्वरूपात मला जे सांगता आले ते तुमच्या समोर मांडतो. तर या ठिकाणी मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि परत एकदा सिंधुजन अकॅडमी आणि डॉक्टर शिंदे सरांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.